महिला 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 तिकडच्या महिला काय या इकडे चला 2 मिनिटं 1 5-10 मिनिटं चला सगळे खाली बसा सगळ्याला 5 मिनिटं बसा चौदाला 12 तारखेला यांच्या मुलीची पिंपरखेडला बिबट्याने हे नेलं होतं. आज हा माणूस दवाखान्यात सलाईन चालू आहे. तरी त्या परिस्थितीत ही घटना घडल्यामुळं इथं आलेले आहेत. आता अनेक अधिकाऱ्यांनी आम्हाला आता तहसीलदार साहेब आहेत, इन्स्पेक्टर साहेब आहेत किंवा त्यांचे डिप्युटी आहेत, त्या सगळ्यांनी आम्हाला सांगितलं की कलेक्टर साहेब बाहेर आहेत, रायगडला आहेत. त्याच्यानंतर वनमंत्री असतील, पालकमंत्री असतील, तर ह्या सगळ्यांचे आता मी नाईक साहेबांच्याला पण सकाळी निरोप दिला. मी इथं बरोबर 8:20 मी इथं आलेलो होतो सकाळी. त्यानंतर अजितदादांना निरोप दिला, त्यांच्या 4 PN बरोबर बोलणं झालं. त्यानंतर गणेश नाईक साहेब, संजू नाईकांशी बोललो, संदीप नाईकांशी बोललो, त्यांना पण निरोप त्या ठिकाणी दिला. खासदारांना पण कोल्हे साहेबांना निरोप दिला. त्यानंतर रोहित पवारांना दिला, अशोक बापूंना देखील निरोप दिला. कलेक्टर साहेबांशी माझं थेट बोलणं सकाळी त्या ठिकाणी झालं. 10:30 वाजता पवार साहेबांनी मला ती मीडियाला पाहिल्यानंतर मला फोन केला. मी त्यांना सांगितलं आता प्रशासनाचं सकाळी ज्यावेळी आम्ही इथं आलो त्यावेळी सगळे ग्रामस्थ होते, सरपंच वगैरे, त्यामुळे एकमताने निर्णय झाला की जोपर्यंत ह्याबाबत निर्णय घेणारे कोण आहेत, कलेक्टर, वनमंत्री आणि पालकमंत्री, या तिन्हीपैकी इथं कुणी आल्या आणि टाळ्याबिळ्या कुणी वाजवायच्या नाही. हा जरा दुःखाचा प्रसंग आहे. तर यांच्यापैकी इथं कुणीतरी येऊन त्यांनी आम्हाला कॉन्क्रीट मार्ग त्या ठिकाणी आम्हाला सांगितला पाहिजे. कारण गेल्या 2 वर्षातली जांबूदमधली ही 6वी घटना आहे. पिंपरखेडमधल्या 2 अशी ह्या पॉकेटमध्ये 8 लोक गेलेले आहेत. आणि जुन्नर विभागामध्ये आतापर्यंत 55 व्यक्ती जखमी अनेक आहेत आणि 16,500 जनावरं या बिबट्याच्या हल्ल्यात गेलेली आहेत. पिंजरा लावणं उचलून नेणं हा त्याच्यामधलं सोल्युशन नाही. याचं कारण असं आहे का प्राणी हा असा आहे, मला तर सगळे शेतकरी समजा आपल्या इकडे एखादं कुत्रं वैताग देत असेल आणि ते कुत्रं आपण गाडीत नेऊन समजा 20 किलोमीटरवर सोडलं ते तिथं राहीन का काय करी. तसं हे वासानी ते परत त्या ठिकाणी येत असतात. म्हणून आम्ही सांगितले की त्या 3 पैकी कुणीतरी इथं आलं पाहिजे आणि त्यांनी केबिनमध्ये मीटिंग घेणं, निर्णय घेणं, त्यापेक्षा तहसीलदार साहेब, इन्स्पेक्टर साहेब बरोबर आले आमच्या. इथून ह्या बांधापासून तो पलीकडचं वावर वेगळे, इकडचं वेगळे, बांधाने आम्ही गेलो 200 फूट आतमध्ये. आजीची केस एका बाजूला पडलेली आहेत, बॉडी एका बाजूला पडलेली होती आणि तिथं तो स्पॉट देखील त्यांनी पाहिला. त्यांना म्हणलं तुम्ही आज चला. आणि हे आम्हाला रोज करायचं शेतकऱ्यांना. ज्यावेळी पुरुष माणूस बाहेर जातो त्यावेळी बाया माणूस इकडे मागं काम करत असतं. आज जर एखाद्या महिलेचा घरातल्या फोन जर लागला नाही तर माणसाला टेन्शन येते आहे का नाही, कारण पाठीमाग काय होईल याची शाश्वती नाही. म्हणून त्यांनी यावं आणि इथं हे करावं. आजींचा मुलगा बबन रावे त्यांनी देखील मागाशी सांगितलं की जोपर्यंत इथले वरचे कुणी येत नाहीत तोपर्यंत मी माझ्या आजीचा जो मृतदेह तो पोस्टमार्टमला तिकडे जाऊ देणार नाही. बरोबर. आता आम्ही सांगितलं की 1 वाजेपर्यंत निर्णय नाही झाला तर रास्ता रोको करू आणि मृतदेह इथं त्या ठिकाणी ठेवला जाईल. आता अधिकाऱ्यांनी काय आम्हाला सांगतात का त्या बॉडीचं असं होईल तसं होईल, त्याचे नमुने अमुक तमुक. त्यांना आम्ही असं सांगितलं पोस्टमार्टम करायला आमचा विरोध नाही. तुम्ही पोस्टमार्टम जी करणारी टीम आहे ना ती इथं बोलवा, PM इथं बंदिस्त याच्यात करा आणि तो मृतदेह इथं राहील. जोपर्यंत या 3 पैकी 1 जण येऊन आम्हाला निर्णय देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. असा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. बरोबर. जिल्हाधिकारी म्हटले येतो, म्हटले सकाळीच करतो व्यवस्था म्हटले. आता फोन गेले असतील. आता या आजींचे चिरंजीव आहेत. असा एकंदर विषय. तर काय करायचं तुमचं सगळ्यांचं काय म्हणणं आहे, महिलांचं काय म्हणणं आहे तुमचं? काय नाही, उचलून नाही देणार आहे. ती कुटुंबातली माणसं आहेत. कारण आज आजी जर गेली उद्या आपल्यावर सगळ्यांना बारी येते. सकाळी 6 वाजता घटना घडलेली, 1 वाजले जातात अजून. त्याच्या पुढे अजून तुम्ही रास्ता रोको किती वेळ करणार आहे? आम्ही जोपर्यंत इथं 3 पैकी कुणी येत नाही तोपर्यंत आम्ही हटणार. आम्ही इथं वावरात झोपणार आहोत.
पण इथून जाणार नाही आम्ही. पण उचलणार आम्हाचं किती लोकांचं गोरगरीब शेतकऱ्यांचा किती अंत पाहायचा आहे ते मंत्र्यांनी ठराव, जिल्हाधिकाऱ्यांनी ठराव, पण आम्ही इथून हलणार नाही. शिवण्याचे वडील इथंच आहेत. शिवण्याच्या वेळेस आपण रास्ता रोको केलं होतं, त्याच्यावरती काय काय कारवाई झाली? काहीच ठोस कारवाई काहीच नाही, फक्त वेळ मारून नेतो ते. काही नाही ठोस असं काही नाही. कारण हे फक्त आहे ना वेळ काढून नेतात. पण आता त्यांना सगळ्यांना सणसूद येत, आम्हाला कोणालाच नाही का सणसूद? आम्हाला सण आहेत का नाही? हे लोकांना, या गोरगरिबांना कोणाला सणसूद नाही का याच्यात? गोरगरिबांनी नाही सण केला तरी चालते, मोठ्याल्यांनी केलाच पाहिजे ना. आणि एखादं मोठ्याच्या घरातलं एखादी समजा दुर्दैवी घटना घडली मोठ्याच्या, आखी हेलिकॉप्टर पळत जातील तिथं लगेच, एक तासात सगळी गोळा होती. लोकांकरता नाही कोणी. आता कर्डिले साहेब गेलो, अख्खं मंत्री तिथे जाऊन आले. आंबेगाव शिरूर मतदारसंघातून कोण कोण आलं होतं भेट द्यायला आणि त्यांनी काय काय आश्वासन दिलं तुम्हाला? हे बघा, आमचं म्हणणं असं आहे, कोण आलं कोण गेलं आम्हाला याच्यात जायचं नाही. आमचं राजकीय, आमचं कोणावर हे नाही. आमचं काय म्हणणं आहे, त्या निर्णय घेणारे जे आहेत आमदार किंवा खासदार काय म्हणतात, आम्ही हा प्रश्न कलेक्टर का मांडला, कलेक्टर बरोबर आमची मिटिंग झाली, आम्ही अधिवेशनात मांडलं, मंत्रिमंडळात ही चर्चा झाली. ज्यावेळी एखादी दुर्घटना घडते, इमारत कोसळते, तुम्ही घटनास्थळी जातात, सीएम जातात, त्या खात्याचे मंत्री जातात. जसं आता मराठवाड्यात झालं, अनेक लोक तिथं गेली मंत्री. आमचं म्हणणं आहे का आमचा काही बोट लावत नाही आम्हाला काही लोकप्रतिनिधीला. आमचं म्हणणं आहे का ज्यांच्याकडे हे जातात, कलेक्टर, वनमंत्री, पालकमंत्री यांनी त्या ठिकाणी यावं. DCM आहेत दादा, पालकमंत्री आहेत, किंवा फडणवीस साहेबांना वेळ असेल तर त्यांनी यावं, कुणी यावं. लोकांना थेट सांगावं काय थेट सांगावं काय परमनंट सोल्युशन काढायचं. आम्हाला मार्ग काढायचा आहे, आम्हाला राजकारण करायचं नाही. बरोबर? हो बरोबर. न्याय मिळाला पाहिजे. ऐका निकम साहेब, एक 12 वर्ष झाले, एक मंत्रीची आई वारली, मुंबईवरून अजित पवार हेलिकॉप्टर लगेच पळत आलं. ते का आलं? इथं काय येत नाही? ही आई नाही का कोणाची? येऊ शकतात ना इमर्जन्सी मध्ये. आता ती मुलगी वारली तहसीलदार मुंबईची, नाही, तहसीलदारांना, होती का नव्हती? तहसीलदार आणि इन्स्पेक्टर साहेबांचं, डेप्युटी साहेबांचं, तडस साहेब म्हणालं की SP साहेब इथे येतात. म्हणलं SP साहेब आले तरी काय हे नाही, पण SP साहेबांचा रोल ह्या खात्यामध्ये डायरेक्ट त्या ठिकाणी नाही. फक्त कायदा हा, त्यांनी कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी पाहिजे. फक्त रास्ता रोक आहे, त्याला बंदोबस्त त्यांनी द्यायचा. परंतु SP साहेबांना काय, त्यांनी भावना आमच्या जाणून घ्यावीत. पण SP साहेब येऊन इथं मार्ग काढणारे कलेक्टर, कलेक्टरच्या वर जे आयुक्त आहेत, कमिशनर, वनमंत्री आहेत, शेवटी जिल्हाधिकारी सुद्धा मंत्र्यांकडेच पाठवतो. त्यांनी यावं ना कोणी, त्यांनी आम्हाला सांगावं ठोस. कारण आतापर्यंत कुणीच भेट दिली नाही. हे दुर्दैव म्हणून हा प्रसंग आहे. आज आम्हाला ठोस निर्णय त्या ठिकाणी. दुसरी घटना 8 दिवसात दुसरा प्रसंग आहे. हा बिचाराला इथं उभा आहे, पण तो का आला? त्याची मुलगी गेली ना, आज आजी गेली. दुसरी नाही, काल पिंपरखेड मध्ये दुसरा माणूस गेला असता, तो घास कापित होता, मागून वाघ उडी मारणारच त्यांनी मागे बघितलं म्हणून ते वाचलाय ना, तो पण गेला होता का? एकाच दिवशी 3 जण वाचले. आमची फक्त मीडियाला एवढीच विनंती का तुम्ही हा प्रसंग सगळीकडे हे दाखवा, सगळीकडे राज्यभर देशभर जाऊ द्या ते, बाबा असे लोकांचा अंत पाहतात, कुणी इथे यायला तयार नाही. तहसीलदार साहेब काय बोलले त्यांनी जरा सांगावं बाबा, त्यांनी काय नेमकं त्यांनी सांगितलं का वन अधिकाऱ्यांच्या इथं बोललं पाहिजे, काय उपाययोजना करणार आहे त्यांचं वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुम्ही त्यांच्याशी घ्या त्यांचं. बरं, आता हे बघा.